नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरेतून नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत सफाईकर या पदाची भरती निघालेली होती जानेवारी 2025 मध्ये। जर तुम्ही यासाठी अर्ज भरलेला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा। नोकरीची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील। तर बघा मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत सफाईकर या पदाची भरती निघालेली होती आणि ही निघालेली होती जानेवारी 2025 मध्ये। तर तुम्हाला जाहिरात पाहायची असेल ते ॲडव्हर्टाईजवर क्लिक करायचं। ॲडव्हर्टाईज पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येऊन जाईल की तुम्ही या ठिकाणी अर्ज भरला होता की नाही भरला। तर बघा मित्रांनो, मुंबई येथील उच्च न्यायालयाचा न्यायाधिकार या ठिकाणी भरती निघालेली होती। एकूण जागा होत्या 2 आणि पदाचं नाव होतं सफाईकार। 20 जानेवारीची अंतिम तारीख होती। जर तुम्ही यासाठी अर्ज भरला असेल तर आता जी प्रॅक्टिकल टेस्ट होणार आहे तर याची आता यादी जाहीर करण्यात आलेली आहे, ते पण 11 महिन्यानंतर। तर या ठिकाणी बघा 246 विद्यार्थ्यांची नियुक्ती केलेली आहे आणि उर्वरित जी विद्यार्थी आहे हे रिजेक्ट केलेले आहे। आणि याचे फॉर्म का रिजेक्ट केलेले आहे या ठिकाणी कारण दिलेलं आहे, हे तुम्ही आधी व्यवस्थित चेक करून घ्यायचं। तुमचं जर नाव या निवड यादीमध्ये नसेल तर या रिजेक्ट यादीमध्ये तुमचं नाव चेक करायचं। तर आपण निवड यादी बघून घेऊ आणि तुमची चाचणी केव्हा होणार आहे हे पण आपण या ठिकाणी बघून घेऊ। तर 246वर क्लिक करायचं। तर ही यादी मित्रांनो डाउनलोड झालेली आहे। तर बघा मित्रांनो, तुमची जे चाचणी होणार आहे ते 3 आणि 4 जानेवारीला होणार आहे मुंबई या ठिकाणी, ठीक आहे। या पत्त्यावर तुमची चाचणी होणार आहे आणि सकाळी 8 वाजता तुम्हाला दिलेल्या पत्त्यावर हजर राहावे लागणार आहे, ठीक आहे। आणि चाचणीला जाताना आपला ID प्रूफ सोबत घेऊन जायचं, ओरिजिनल, ठीक आहे। आधार कार्ड वगैरे तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स वगैरे घेऊन जाऊ शकता, ओरिजिनल घेऊन जायचं। तर बघा या ठिकाणी तुमचा रोल नंबर दिलेला आहे, ॲप्लिकेशन नंबर आणि तुमचं नाव, ठीक आहे। तुमचं जर नाव यामध्ये असेल तर दिलेल्या तारखेवर दिलेल्या वेळेवर प्रॅक्टिकलसाठी जायचं, ठीक आहे। 3 जानेवारीला सकाळी 8 वाजता दिलेल्या पत्त्यावर हजर राहायचं। काही विद्यार्थ्याची प्रॅक्टिकल टेस्ट 3 जानेवारीला असेल आणि काही विद्यार्थ्याची प्रॅक्टिकल टेस्ट 4 जानेवारीला असेल, ठीक आहे। ते 120 विद्यार्थी जे आहे ते 3 जानेवारीला आहे आणि उर्वरित जे आहे ते 4 जानेवारीला होणार आहे। सकाळी 8 वाजता दिलेल्या पत्त्यावर हजर राहायचं, ठीक आहे। संपूर्ण यादी जी आहे ही साईट दिलेली आहे, साईटवरून तुम्ही डाउनलोड करू शकता। आणि जे तुमचं अर्ज रिजेक्ट का केलेलं ते पण पाहत असेल ते पण माहिती तुम्हाला या साईटवर उपलब्ध केलेली आहे। तर व्हिडिओ महत्त्वाचा आहे, जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।